नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अवंतिका ग्लोबल ऑनलाईन मराठी क्लासेसमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत करते. महाराष्ट्र सेट परीक्षा 2026 याकरिता आपण प्रिपरेशन करीत आहोत. आजच्या क्लासमध्ये आपण बघणार आहोत आय-पी-आरचे लीगल इश्यू, कॅटेगरीज, कन्व्हेन्शन, ट्रीटीज आणि आय-पी-आरचे काही लॉज. ओके विद्यार्थी मित्रांनो, आपल्या क्लासची जी फीस आहे, आपल्या कोर्सची जी फीस आहे ती 10,000 रुपये आहे. आपण डिस्काउंट करून तिला 8,000ला देणार आहोत. आपण या कोर्समध्ये संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित लाईव्ह लेक्चर्स देणार आहोत, रेकॉर्डेड लेक्चर्स देणार आहोत, सिलेबसवर आधारित नोट्स आपण देणार आहोत, सरावासाठी प्रश्नपत्रिका देणार आहोत, MCQs आपण करणार आहोत आणि महत्त्वाचे म्हणजे आपण पेपर 2 सोबत पेपर 1 हा कम्प्लिटली फ्री देणार आहोत. सो आजच तुम्ही ग्लोबल ऑनलाईन ॲप जो आहे तो डाउनलोड करा आणि कोर्सचा तुम्ही लाभ घेऊ शकता. हो ना? आणि तुम्हाला काही क्वेरीज असतील कोर्सशी रिलेटेड तर तुम्ही या नंबरवर संपर्क करू शकता. ओके. IPRलाच आपण इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राईट्स असे म्हणतो. इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राईट्स, प्रॉपर्टी म्हटल्याबरोबर आपल्या डोक्यात हा असा एक कॉमन शब्द आहे आणि आपल्याला माहिती आहे की प्रॉपर्टी म्हणजे काय, जी आपली स्वतःच्या हक्काची असते, ज्यावर आपला हक्क असतो. कळलं? मग ती आपली धनसंपदा पण त्याला म्हणता येईल. ओके. इंटेलेक्चुअल म्हणजे तुमचं बौद्धिक संपदा अधिकार, याला मराठीत बौद्धिक संपदा अधिकार म्हणतो. प्रॉपर्टी ही म्हणजे एखादं घर असू शकतं, तुमच्याकडले दागिने असू शकतात. परंतु आपल्याला इथे अशी मालमत्ता शिकायची आहे जी बौद्धिक आहे, जे इंटेलेक्चुअल आहे. त्यावर आपल्याला आपला राईट्स कसा आहे, आपला अधिकार कसा मिळवायचा असतो, हे आपल्याला या क्लासच्या माध्यमातून जाणून घ्यायचं आहे. चला तर बघूया. द टर्म प्रॉपर्टी जनरली bring to mind two type of property. Immovable property such as land or building, and movable property jewelry, shares, stocks, automobiles, etc. प्रॉपर्टी ही जी अशी प्रॉपर्टी म्हटल्याबरोबर हा खूप कॉमन शब्द आहे आणि दोन प्रकारचे प्रॉपर्टीज आहेत. एक म्हणजे इमूवेबल, जी त्याच जागेवर असते, ती अचल असते, है ना? तिची हालचाल आपण करू शकत नाही, स्थानांतरित करू शकत नाही त्या प्रॉपर्टीचं. तशी ती प्रॉपर्टी म्हणजे कोणती? लँड ऑर बिल्डिंग्स, म्हणजे तुमचं घर, इमारत, जमीन ही झाली इमूवेबल, जी आपण इकडच्या तिकडे करू शकत नाही, जी तिथेच राहू शकते. मूवेबल प्रॉपर्टी म्हणजे ज्वेलरी, शेअर, स्टॉक, ऑटोमोबाईल्स आणि एक्सेट्रा. तर अशी जी प्रॉपर्टी आहे ही काय होईल, तुम्ही हिला इकडून तिकडे हलवू शकता. ज्वेलरीज तुम्ही तुमच्या परवानगीने तुम्ही तुमच्या फ्रेंड्सला, तुमच्या रिलेटिव्हजला ती तुम्ही यूज करायला देऊ शकता. बरोबर. इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी कॅन बी कन्सिडर थर्ड कॅटेगरी ऑफ प्रॉपर्टी. इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी, बौद्धिक संपत्ती ही मालमत्तेची तिसरी कॅटेगरी आहे अशी मांडली गेली आहे. ओके. मी इथे जेवढे हायलाइट करून ठेवलंय ते खूप इम्पॉर्टंट आहे आणि हा पहिल्या पेपरच्या दृष्टीने पण इम्पॉर्टंट आहे. ओके. आणि यावर क्वेश्चन विचारला जातो म्हणजे जातोच. ओके. Intellectual property is increasing being recognized as of prime important in the economic of nation. राष्ट्राच्या अर्थव्यवस्थेत बौद्धिक संपदेला अधिकाधिक महत्त्व दिले जात आहे. इतर प्रकारच्या मालमत्तेला लागू होणारी मूलभूत वैशिष्ट्ये. The basis feature that apply to other type of properties we as that is owner of the property is free to use it as he she wishes, provide the use is not against the law, and to exclude other from so using that own property apply just as well to intellectual property.
इतर मालमत्तेला लागू होणारी जी मूलभूत वैशिष्ट्ये म्हणजे मालमत्तेचा मालक त्याच्या इच्छेनुसार त्याची जर इच्छा असेल तर ती आपल्याला तो वापरण्यास देऊ शकतो. जर वापर कायद्याच्या विरुद्ध असेल आणि इतरांना त्या मालकीच्या मालमत्तेचा वापर करण्यापासून त्याला काही वगळणे हे बौद्धिक संपत्तीला देखील लागू होते. ओके. The term intellectual property denote the specific legal rights. जे बौद्धिक संपदा आहे हे विशिष्ट कायदेशीर अधिकार दर्शवित असते. The importance of intellectual property is established at all levels such as statutory, administrative and judicial. बौद्धिक संपत्तीचे जे महत्व आहे ते स्टॅट्युटरी म्हणजे वैधानिक, प्रशासकीय आणि न्यायालयीन अशा स्तरावर स्थापित केलेले आहे. तर इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी आपण कशाला म्हणू शकतो ते बघणार आहोत. इन एनी म्युझिक, लिटरेचर वर्क, आर्ट, इन्व्हेन्शन, लोगो, डिझाईन एक्सेट्रा created by any person or organization is called intellectual property. एखाद्याने एखादं म्युझिक क्रिएट केलं है ना, त्याच्या टॅलेंटच्या बेसवर तर ते त्याची बौद्धिक संपदा झाली. त्याचं टॅलेंट म्हणजे त्याची बौद्धिक संपदा जे कोणीही चोरू शकत नाही आणि एखाद्याने जर चोरलं तर त्याच्यावर आपल्याला लिगल ऍक्शन घेता येतं. ओके. अंडर IPR every creator has a constitutional, moral, and economic rights under which he can freely make commercial use for his creation so that his creation reach more and more people. The creativity of the artist is encouraged. IPRच्या अंतर्गत प्रत्येक निर्मात्याला एक संवैधानिक, नैतिक आणि आर्थिक अधिकार असतो, ज्या अंतर्गत तो त्याच्या निर्मितीला मुक्तपणे व्यावसायिक वापर करू शकतो, कमर्शियली तो यूज करू शकतो त्यांनी जे क्रिएट केलं आहे त्याला. त्याची जी निर्मिती आहे ती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावी म्हणून कलाकारांच्या सर्जनतेला प्रोत्साहन दिले जाते हो ना. इट इज बेस्ड ऑन स्ट्रक्चर ऑफ द ह्युमन ब्रेन, ह्युमन माइंड, ह्युमन ब्रेन या रचनेवर आधारित हे प्रॉपर्टी आहे. Therefore, IPR have been protected by government by making law at the international level. म्हणूनच आंतरराष्ट्रीय स्तरावर कायदे करून सरकारने IPRचे संरक्षण केले आहे, प्रोटेक्शन केलेलं आहे IPRचं. ओके. हिस्ट्री ऑफ बर्न कन्व्हेन्शन. The Berne Convention for the Protection of Literary and Artist Work, commonly known as the Berne Convention, is an international agreement governing copyright, first accepted on 9 September 1886 in Bern, Switzerland. साहित्यिक आणि कलात्मक कामाच्या संरक्षणासाठी बर्न कन्व्हेन्शन हे झालं होते, जे फर्स्ट एक्सेप्ट केलेलं आहे 9 सप्टेंबर 1886 मध्ये स्वित्झर्लंड येथे हा जो बर्न कन्व्हेन्शन आहे तो स्वीकारला गेला. यावर एक क्वेश्चन तुम्हाला विचारला जाईल की बर्न कन्व्हेन्शन चं इयर काय आहे, तर 9 सप्टेंबर 1886 हे त्याचा आन्सर असणार आहे. ओके. India has been a member of Berne Convention of 1886 since April 28, 1928 ला. भारताने 28 एप्रिल 1928 पासून 1886 च्या बर्न कन्व्हेन्शनचा हा काय झाला होता, भारत हा सदस्य झाला होता. ओके.
इंडिया ऑल्सो मेंबर ऑफ द UCC. UCC काय आहे? युनिव्हर्सल कॉपीराइट कन्व्हेन्शन, जे 1952 मध्ये झालं होतं आणि इंडिया हा त्याचा पार्ट बनला होता. In 2018, India also acceded to the WIPO Internet Treaties, which include WIPO Copyright Treaty 2018 मध्ये भारताने विपो इंटरनेट करारामध्ये देखील प्रवेश केला, ज्यामध्ये विपो कॉपीराइट करार होता. 1996 VCT, यालाच आपण विपो कॉपीराइट ट्रीटी असं म्हणतो. द विपो डिस्प्ले अँड प्रोग्राम ट्रीटी 1996, 1996 मध्ये विपो कॉपीराइट ट्रीटी आणि विपो डिस्प्ले अँड प्रोग्राम ट्रीटी याचा सुद्धा भारत काय सदस्य बनला होता 1996 मध्ये. This treaty protected right in the digital environment. हा जो करार होता, ज्या करारात डिजिटल वातावरणाचे अधिकाराचे संरक्षण करण्यास हा जो करार होता तो केला गेला होता. नेक्स्ट आहे आपलं वर्ल्ड इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन. विपो आपण याला शॉर्ट मध्ये म्हणतो. The World Intellectual Property Organization was formed on 14 July 1967 in Geneva, Switzerland. जागतिक बौद्धिक संपदा संघटना असं याला मराठीत म्हणतात. याची स्थापना 14 जुलै 1967 रोजी स्वित्झर्लंड मधील जेनेवा इथे झाली. WIPO was created to encourage creativity, activity, promote the protection of intellectual property around the world. विपोची स्थापना ही जगभरात सर्जनशील क्रियाकलापांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि बौद्धिक संपत्तीचे संरक्षण करण्यासाठी करण्यात आली होती. ओके. मिस्टर डॅरेन टँग is the current director general of WIPO since 1st October 2020. डॅरेन टॅग हे 1 ऑक्टोबर 2020 पासून हे विपोचे काय होते? महासंचालक होते. यावर सुद्धा क्वेश्चन दिला जातो. वर्ल्ड इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी डे. World Intellectual Property Day is observed annually 26 एप्रिल. आपण हे आपल्या कॉलेजला दरवर्षी 26 एप्रिलला वर्ल्ड इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी डे जे आहे ते आपण ऑब्झर्व करत असतो. ओके. The program was established by the World Intellectual Property Organization in 2000. जागतिक बौद्धिक संपदा संघटनेने 2000 मध्ये हा प्रोग्राम जो आहे तो इस्टॅब्लिश केला होता. टू राईज अवेअरनेस ऑफ द इम्पॅक्ट ऑफ पेटेंट, कॉपीराइट्स, ट्रेडमार्क अँड डिझाईन ऑन डेली लाईफ. त्यांनी जी संघटना तयार केली होती त्या संघटनेमध्ये त्यांनी पेटेंट, कॉपीराइट, ट्रेडमार्क आणि डिझाईन्स जे आहे त्यांच्या दैनंदिन जीवनावर होणाऱ्या परिणामाबद्दल जागरूकता, अवेअरनेस आणण्याचं काम त्यांनी यातून केलेलं आहे. इंटेलेक्चुअल प्रॉपर्टीचे काही टाइप्स आहेत. फर्स्ट कॉपीराइट, सेकंड ट्रेडमार्क, यालाच आपण मराठीत व्यापार चिन्ह म्हणतो. पेटेंट, इंडस्ट्रियल डिझाईन, औद्योगिक रचना. ट्रेड सिक्रेट, तुमचं व्यापार रहस्य. जिओग्राफिकल इंडिकेटर्स, भौगोलिक निर्देशक. आजच्या क्लासला आपण पहिला प्रकार बघणार आहोत कॉपीराइट. मराठी त्यालाच प्रतिलिप्याधिकार
असे म्हणतात. This law is related to personal work of a creator, where the author get all the right related to his work. हा कायदा प्रत्येक लेखकाच्या कामाला लागू होतो. जो लेखकाच्या त्याच्या कामाचा सर्व अधिकार सर्व अधिकार त्याला असतो. ओके. This right is protected during the life of the author and for 60 years after his death. हा जो अधिकार आहे हा लेखकाच्या आयुष्यभर किंवा त्याच्या मृत्यूनंतर 60 वर्षापर्यंत संरक्षित असतो. त्याच्यानंतर त्यांनी जे काही वर्क केलेले आहे, मग ते पुस्तक असो किंवा त्यांनी काही क्रिएटिव्हिटी केली आहे, तर त्यावरील त्याचा 60 वर्षानंतर, त्याच्या मृत्यूनंतर 60 वर्षानंतर त्याचा जो अधिकार असतो, तो त्या वस्तूवर नसतो. म्हणजेच मृत्यूच्या 60 वर्षापर्यंत त्या ऑथरला त्याचा राईट आहे. Copyright registration is not required by any artist in India for the publication of his work. Only by writing the name and year in the symbol this right is protected. भारतातील कोणत्याही कलाकाराला त्याच्या कामाच्या प्रकाशनासाठी कुठल्याही प्रकारची कॉपीराईटची नोंदी करावी लागत नाही, कुठल्याही प्रकारचं रजिस्ट्रेशन करावं लागत नाही. फक्त त्याला सी, हा जो सी आपण कॉपीराईटचा सिम्बॉल आहे तो यूज करावा लागतो आपल्या नावासमोर आणि इयर समोर. तर त्यांनी लिहिलेलं, त्यांनी केलेले जे काम आहे ते ऑटोमॅटिकली हे कॉपीराईटमध्ये वगळल्या जाते. Indian Copyright Act 1957. The Indian Copyright Act has been prepared by the Government of India 1957. भारत सरकारने 1957 मध्ये भारतीय कॉपीराइट कायदा हा लागू केला. Which come into force on July 21, 1958. जो 21 जानेवारी 1958 रोजी हा फोर्सफुली भारतात लागू झाला. This law has been amended 6 times. हा जो लॉ होता यामध्ये 6 वेळा सुधारणा करण्यात आली, काही चेंजेस करण्यात आले. So far the last amended was done in 2012. यावर पण क्वेश्चन विचारला जातो की कॉपीराईटचं अमेंडेड कितीदा झालाय आणि कोणत्या इयरला, लास्टली कोणत्या इयरला कॉपीराईटमध्ये अमेंडमेंट करण्यात आली होती. In India, there is provision of 3-year imprisonment and the fine of 2 lakh for violating the Copyright Act. भारतामध्ये कॉपीराईट कायद्याचे जर उल्लंघन केले तर 3 वर्षापर्यंत तुरुंगवास आणि 2 लाखापर्यंत दंडाची शिक्षा दिली जाते. ओके. म्हणून कॉपीराईट चे जे वर्क आहे, जे काही काम आहे, जोपर्यंत त्याचा ओनर, त्याचा ऑथर आपल्याला जोपर्यंत, जसं जो ओनर आहे त्याच्या परवानगीशिवाय आपण त्याला वापरू शकत नाही. USA Copyright Act 1976. The US Copyright Act was prepared by US government in 1976. जो US कॉपीराईट ऍक्ट होता तो म्हणजे अमेरिकी सरकारने 1976 मध्ये तयार केला होता. which come into force on 1 जानेवारी 1978. जो फोर्सफुली 1 जानेवारी 1978 ला तो लागू झाला. On October 28, 1998, the Digital Million Copyright Act has been implemented by the US government. US गव्हर्नमेंटच्या द्वारे 28 ऑक्टोबर 1998 मध्ये डिजिटल मिलियन कॉपीराइट ऍक्ट
हा जो आहे तो अ, लागू करण्यात आला. अंडर which digital publication of any work without the author permission is illegal. या अंतर्गत या लॉच्या अंतर्गत लेखकाच्या परवानगीशिवाय कोणत्याही कामाचे डिजिटल प्रकाशन करणे हे बेकायदेशीर होते. द कॉपीराइट ॲक्ट अप्लाइज टू द फॉलोइंग आयटम्स. आता कॉपीराइट आपण कशावर लावू शकतो ना? तर कॉपीराइट तुम्ही तुमच्या लिटरेचर, एखादं म्युझिक क्रिएटर असेल तर म्युझिकवर लावू शकता. थे थे थिएटर कला असेल तर जे नाट्य लिहितात किंवा नाट्य जे काही ड्रामा वगैरे आहे त्याच्यावर तुम्ही लावू शकता ना. डान्स आहे तुमचं, ड्रॉइंग आहे, एखादं पेंटिंग करत असेल त्याच्यावर तुम्ही कॉपीराइट लावू शकता. मूव्ही आहे, मूव्हीवर सुद्धा कॉपीराइट असतं. आर्किटेक्चरल जे वास्तू आहेत, काही डिझाईन्स असतात त्यावर सुद्धा तुम्ही कॉपीराइट लावू शकता. साउंड रेकॉर्डिंग यावर सुद्धा कॉपीराइट हा लागू करू शकतो आपण. फेअर डीलिंग काय आहे? कॉपीराइटमध्ये फेअर डीलिंग हा खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे. The provision has been added under the Copyright Act that is necessary. A part or whole of the work can be published by another person or organization without the permission of the original author of the work. फेअर डीलिंगलाच मराठीत आपण वाजवी व्यवहार असं म्हणतो. तर फेअर डीलिंग जे आहे ते कॉपीराइट कायद्याअंतर्गत अशी तरतूद जोडण्यात आली आहे, की आवश्यक असल्यास किंवा कामाचा काही भाग किंवा संपूर्ण भाग दुसऱ्या व्यक्तीने किंवा एखाद्या संस्थेने अ, मूळ लेखकाच्या परवानगीशिवाय तो प्रकाशित केला जाऊ शकतो. जर त्यांनी परमिशन दिली, तर तुम्ही त्यांनी केलेल्या कामाचा अर्धा भाग किंवा पूर्ण भाग जो आहे तो तुम्ही तुमच्या कामात यूज करू शकता. याला म्हणतात फेअर डीलिंग, जे की मूळ लेखकाच्या परवानगीशिवाय आपण करू शकतो. ओके. खूप तुम्हाला क्लास समजला असेल. मी या क्लासमध्ये सॉरी या व्हिडिओमध्ये जे काही पी-पी-टीला हायलाइट्स केले आहेत ते खूप इम्पॉर्टंट्स आहेत. मेन म्हणजे तुम्हाला प्रत्येक इयर लक्षात करून घ्यायचे आहे. इयरवर क्वेश्चन विचारण्यात येतो आणि हा फर्स्ट पेपर सोबत सेकंड पेपरलाही तेवढंच महत्त्वाचं आहे. ओके. क्लास आवडला असेल तर त्याला नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्समध्ये तुम्ही शेअर करू शकता. थँक यू.